गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ सकाळी आमचा चालू आहे हा फोन. तर मी रात्री पोहोचले ओडिसात रात्री 1 वाजता. तर मग म्हटलं आता रात्री नकोच कॉल करायला, आता पोहोचले म्हणून सांगायला वगैरे. तर केला आता सकाळी फोन केला, सगळं आवरलं व्यवस्थित छानपैकी. तर यत्नेश बघा कसा दीदीवर बोलतोय. आणि दीदी यत्नेशजवळ जी मुलगी आहे ना, ती माझ्या भावाची मुलगी आहे. बघा कशा गप्पा चालल्यात. बघा कसा निसर्गरम्य किती छान आहे ना आमच्या इकडचा. ही माझी मोठी काकू आहे. आमच्या इकडं असा आदिवासी टाईप राहतात सगळे. आणि घराच्या पाठीमागच असं हे आहे, काय त्याला म्हणतात, तलावासारखं आहे. तर बघा किती छान आहे. तर आंघोळ वगैरे पण इथं छानपैकी करतात, मस्त वाटतं. लहान लहान मुलं पण आता इथं आमच्या इकडचे शिकतात लगेच. तर कशा गप्पा चालल्यात बघा मस्त पैकी दोघांच्या. हे असे नारळाची झाडं वगैरे आमच्या इकडं भरपूर असतात, कोकण टाईप असतं. मासे वगैरे तुम्हाला दिसतात का बघा. त्याच्यात खूप मोठे मोठे मासे असतात. आम्ही कडेलाच बसलोय ना, पायऱ्या वगैरे केलेल्या असतात साईडला घराच्या पाठीमागं. तर यज्ञेश इथं पाण्यात जाईल वगैरे म्हणून त्याला सांगितले, अजगर आहे पाण्यात म्हणून. तर त्याला सवय आहे पाण्यात सारखी खेळायची. यज्ञेशचे बाबा म्हणतायत मला का नाही नेलं. यज्ञेशचे बाबा म्हणतायत मी येऊ का, कुठं गेलायस तू. यज्ञेश म्हणतो मी आलोय ओडिसाला. ए यज्ञेश इकडे इकडे क्या रे. हा गाधे पुरायत. आलो थोंडा पाणी गाधे बू. हा अशा प्रकारे आमचा हा व्हिडिओ कॉल चालू होता. कोटी सेड गाधे हो साडे नळकणी कजे सेयाडे नाही सेडी गोड खसीची बा. तर मी आता आमच्या भाषेत बोलत होते. माझी भाची आहे ना, तर ती पुतणीत म्हणत होती की मला आंघोळ करायचे वगैरे. तर ते आमच्या इकडं कसे ह्या गार पाण्यातच आंघोळ करते तिकडं. तर ती म्हणत होती मला तिकडं एक गरम पाण्याचा नळ आहे आमच्या इथं, तुम्हाला तो पण दाखवते. त्याचं पण खूप मोठं रहस्य आहे. कायम ते गरम पाण्याचं चालू असतं. कसा एन्जॉय चालू आहे बघा फोनवर. मस्त वाटतं, इकडं कोकणात असल्यासारखं वाटतंय बघा. चाल गाधे बुटी हा कोडी गाधे ସେଇଠି एडी गाधोनु हा याडस नु से साड कौची गाधेब सेठी कौची गाधेब कଳରେ कौची गाधेब हा थोडं गोड बिड खसुची बजती सेठी ए इकडे चल. या पाण्यात खूप मोठे मोठे मासे असतात. तर बघा किती छान वातावरण आहे, मस्त वाटते इथं. आणि इकडं कसं माहिती आहे ना, प्रत्येक गावात असे तळे वगैरे आहेत.
एक दोन तरी तळे असतात. तर अशा प्रकारे बघा. कसं वाटलं मग तुम्हाला कसं वाटलं मग आमचं गाव? छान वाटलं ना? छान वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा पहिला दिवस आहे माझा आज ओडिसाचा. अजून पण तुम्हाला दाखवते नंतर.